जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता 5वीच्या विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमचा पायाभूत चाचणीचा जो पेपर होणार आहे बघा मित्रांनो, या संदर्भात बघा मित्रांनो पूर्णपणे आयएमपी क्वेश्चन घेऊन आले बघा मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि जे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिसला देणार आहे त्या क्वेश्चनची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा। 100% तुम्हाला फायदा होणार आहे। तुमचा पेपर हा लक्षात घ्या, उद्याचा पेपर हा तुमचा एकदम फायनल, एकदम परफेक्ट, एकदम चांगला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क देखील मिळू शकतात। फक्त जे सांगतोय ते करा बघा मित्रांनो। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतोय विदाउट टाइम वेस्टिंग। बघा मित्रांनो, आपण बघतोय इयत्ता 5वीचा आपला इंग्रजी या विषयाचा आपल्याला पेपर बघतोय आपण का जो इंग्रजी पेपर विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळवून देतील तुम्हाला मित्रांनो बघा, या संदर्भात पूर्णपणे आपण काय करणार आहे, या पूर्ण पेपर मध्ये आपण चर्चा करू घेणार आहे। ठीक आहे ना, या पूर्ण पेपर बद्दल जी काय माहिती सांगणार आहे, जे काही क्वेश्चन देणार आहे ते सगळं वहीमध्ये नोट करून घ्या, काही लोड घ्यायची गरज नाही आणि लक्षात घ्या जे सांगतोय ते करा। प्रॅक्टिसला तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, पॅटर्न देणार आहे, हाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला येणार आहे। ठीक आहे ना, पॅटर्न कधी बदलत नाही बघा मित्रांनो। ठीक आहे, इथं बघा तुमचा स्टुडंट नेम टाकायचा असतो, स्कूल नेम असेल, काय सेंटर वगैरे काय असेल, डिस्ट्रिक्ट असेल, डेट वगैरे 2026 तुम्हाला इथं येईल परवा प्रिंट करून। ठीक आहे ना, आणि नंतर काय असणार तुमचा तर रोल नंबर वगैरे टाकून द्यायचा। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करते। त्यापूर्वी मित्रांनो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नुसते व्हिडिओ बघतात वारंवार सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, पुढचा व्हिडिओ बनायला पण मित्रांनो त्रास होतो। ठीक आहे ना, लक्षात घ्या पूर्णपणे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न असणार आहे, कारण एक व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते। पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा। चला दाबले का, ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबले पटकन दाबून घ्या आणि कमेंटमध्ये जाऊन हाईपचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला ते पॉईंट मिळतील, ते पॉईंट कलेक्ट करा। ओके, चला याचा तुम्हाला खूप फायदा होईल, कारण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे, पुढच्या वर्षी देखील आपण क्वेश्चन वगैरे टाकणार आहे, लवकरच तुमचा सिलेबस वगैरे या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा। ओके, पहिला सेक्शन तुमचा असतो बघा मित्रांनो, ओरल सेक्शन असतो बघा। या ओरल सेक्शन मध्ये बघा, आता लक्षात घ्या वही काढा, जे काय म्हणतील हा पेपर नाही, हे येणार नाही, ते लोकांचं सोडून द्या। मी सांगते ते करा, फक्त तुम्हाला नाही आउट ऑफ मार्क मिळालं तर आपलं नाव बदला, जे सांगते ते करा फक्त। बघा काय आता ओरल सेक्शन मध्ये बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले कुठलाही शिक्षक असू द्या, तुम्हाला ओरली काहीतरी विचारतात का बाबा, समथिंग अबाउट यू किंवा युअर सेल्फ, स्वतःबद्दल तुम्हाला काही ना काही विचारतात, बरोबर आहे। त्यांच्या तुमच्याबद्दल काय माहिती विचारतात, हाऊ आर यू, फॅमिली वगैरे बद्दल, त्याच्यामुळे माय सेल्फ वरती पण थोडंसं फोकस करा। ओके, आणि पुढे बघा मित्रांनो आपल्याला का आता पहिला बघा याच्यातलं काय, रिसाइड एनी पोएम ऑफ युअर चॉईस फ्रॉम 4th स्टँडर्ड टेक्स्टबुक अँड द रॅथमिक मॅनर। काय का तुम्हाला याच्यातली जुनी एखादी चौथीची कविता वगैरे जर एखादी असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची, किंवा तुम्हाला जर ते आता तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक तुम्हाला त्या कविता एखादी पोएम किंवा लेसन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, चांगला वाचून दाखवायचंय। किंवा याच्यामध्ये बघा आलेला रीड द फॉलोइंग पॅसेज विथ द प्रॉपर प्रोनाउन्सिएशन द एक्सप्रेशन। बघा काय का तुम्हाला जो दिलेला पॅसेज वगैरे असेल तो तुम्हाला चांगल्या प्रकारे केअरफुली वाचायचे आणि त्याच्यामधले जे काही तुम्हाला दिलेले सेंटेन्स असतील, त्याच्यानंतर नोटेशन वगैरे असेल ते तुम्हाला एकदम काळजीपूर्वक वाचायचे। ओके ना, हा झाला 1 आणि 2 मुद्दा तुम्हाला ओरलला विचारला जाऊ शकतो। आता तिसरा मुद्दा आपण बघणार आहे का जो व्हेरी आयएमपी असणार आहे, का जो बऱ्याचदा परीक्षेला प्रत्येक मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या पेपरला हा ओरल घेताना, तोंडी परीक्षा घेताना शिक्षक हे विचारतात, बरोबर आहे। काय विचारतात बघा, का एखाद्याबद्दल माहिती, स्वतःबद्दल तर माहिती झालं, मी स्टार्टिंगला सांगितलं, पण तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं बघा मित्रांनो, का तुम्हाला जे नोटेशन वगैरे असणार आहे किंवा तुम्हाला असणार आहे का निबंध म्हणतो, एसे म्हणतो आपण, का त्याच्याबद्दल तुम्हाला काय 4 ते 5 ओळी तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल सांगावं लागणार आहे, बरोबर आहे। बघा मग काय, टॉक अबाउट इन युअर ओन वर्ड, काय का स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्वतःच्या वर्डमध्ये तुम्हाला ते सांगायचे। बघा जसं की माय स्कूल असेल, माय स्कूल बद्दल तुम्हाला थोडक्यात बोलायचे। दिवाळी सण असेल, मग दिवाळी, दसरा वगैरे काय, गुढीपाडवा वगैरे असे खूप सारे सण तुम्हाला विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे। त्याच्यामुळे त्याची प्रिपेअर करा। नंतर काय, माय मदर, स्वतःच्या आईबद्दल माय मदर वगैरे सांगायचं, काय वर्किंग करता, आपल्यासाठी काय केलं ते। देन द आय लाईक द स्टोरी, बघा का तुम्हाला एखादी आवडणारी स्टोरी जी असेल, फॉर एक्झाम्पल बघा लाईक द फॅमिली वगैरे असेल, फॅमिली बद्दल तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघता किंवा तुम्हाला घरी आजी आजोबा कोणी सांगितली असेल, आजपर्यंत आपण खूप स्टोरी ऐकल्या, एखादी स्टोरी जी तुम्हाला आवडणारी असेल त्याबद्दल तुम्ही एक्सप्लेन करू शकता। माय फेवरेट, बघा माय फेवरेट तुम्हाला ॲनिमल विचारला जाऊ शकतो, माय फेवरेट स्पोर्ट्स विचारला जाऊ शकतो, तुमचा कोणता आवडता स्पोर्ट्स आहे, माय फेवरेट टीचर विचारला जाऊ शकतात, माय फेवरेट फूड विचारला जाऊ शकतात, बाबा तुम्हाला कोणतं फूड आवडतात, बरोबर ना। या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, हे दिलेले तुम्हाला 1 2 3 4 5 दिलेले मुद्दे ती जे तुम्हाला दिले हे पॉईंट, हे 5ही पॉईंट लर्न करून ठेवा। याच्यापैकी 100% 2 तरी 2 किंवा 3 तरी तुम्हाला परीक्षेला विचारले जातील। ठीक आहे ना, अशा प्रकारचं तुम्हाला येणार आहे ॲनिमल, स्पोर्ट्स, फूड वगैरे काय असेल, माय फेवरेट सब्जेक्ट वगैरे, ठीक आहे ना, माय फेवरेट टीचर वगैरे असेल, हे सगळं करून ठेवा। माय फेवरेट पर्सन वगैरे असेल, असं काय
करून ठेवा, काय अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, रीड द फॉलोइंग टेबल अँड डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. काय का तुम्हाला या फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज करायच्या. आता दिलेला टेबल दिसतोय आपल्याला, राईट. या टेबल मधून काय करायचे आपल्याला, का जे काही तुम्हाला खाली वर्ड दिले ते वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचे. पहिला बघा दिलाय द वन लेटर वर्ड, काय एकच वर्ड असणार, फक्त एकच अल्फाबेट असणार त्याच्यामध्ये. बघा मग कोणता येणार बघा मित्रांनो, हा आय येऊ शकतो, त्याच्यानंतर ए येऊ शकतो, बरोबर आहे. पुढे बघा दिले द लॉंगेस्ट वर्ड, काय सगळ्यात मोठा वर्ड. मग आता याच्यात सगळ्यात मोठी जी स्पेलिंग आपल्याला दिसते बघा, इथं इझिली दिसते बघा, दिसते की नाही, जास्त अल्फाबेट युज केली, मग ते आन्सर तुमचं झालं. द वर्ड बिगन विथ द एच, एच पासून स्टार्ट होणार, काय होणार, एच पासून स्टार्ट होणार. मग शोधा एच पासून कुठं स्टार्ट होते बघा मित्रांनो. याच्यामध्ये जर आपण बघितला कुठं दिसतंय बघा आपल्याला, बिगर हँड, बघा इथं दिसतंय का हँड आणि हर, बरोबर. हे दोन वर्ड याच्यापासून एच पासून स्टार्ट होतात, ते तर लिहायचे. पुढे बघा द वर्ड एंड विथ द डब्ल्यू, शेवटला एंडिंगला डब्ल्यू कुठं आलाय ते शोधायचं आपल्याला. डब्ल्यू बघा एंडिंगला डब्ल्यू कुठं दिसतोय आपल्याला याच्यामध्ये, बघा काय सांगितलं, द वर्ड एंड विथ द डब्ल्यू, डब्ल्यू लास्टला आपल्याला आला पाहिजे. शोधा. हा एक याच्यामध्ये इथं बघा दिलेलं नाव, काय दिलं, हा नाव दिलंय, म्हणजे हे आन्सर आपलं इथं आलं. आणि अ नंबर, काय एखादा नंबर आहे, जसं की एखादा 1 असेल बघा, हा काय दिलं 1 दिलाय, हे काय झालं याच्यातला नंबर आहे 5 पण इथं दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके ना, नीट समजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा मित्रांनो, अरेंज द सेंटेन्स. बघा काय अरेंज द सेंटेन्स, एखादा सिच्युएशन दिली असेल, पॅसेज दिला असेल किंवा नसेल, किंवा डायरेक्टली तुम्हाला एखादा माणूस जर भेटला तर त्याच्यानंतर त्या कशा प्रकारे कंडिशन होतात, म्हणजे स्टार्टिंगला काय होतं, एंडिंगला काय होतं, याला अरेंज करायचं. बघा आता पहिलं दिले ही सॉ, नंतर द मॅन स्माइल, ही वेंट आणि ही सॉ द केअरफुली. बघा सगळ्यात काय होणार आहे, द मॅन स्माइल, काय एखाद्यानं बघितलं लगेच तो काय करतो, स्माइल देतो, बरोबर आहे, म्हणजे हा 1 नंबरला झाला. नंतर काय, ही सॉ केअरफुली, समोरचा लगेच बघणार 2 नंबरला, अरे हा कोण आहे नक्की. आणि नंतरला काय होणार का, परत तिसरा बघणार का, ही सॉ, आणि नंतर लास्टला होणार आहे का, ही वेंट, म्हणजे काय हा तिथून त्याच्या जवळ जातो, बरोबर आहे. हे फक्त क्रम लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. सगळ्यात पहिले काय करतो का, हा त्याला स्माइल देतो, बघतो, नंतर दुसरा काय करतो, त्याला काळजीपूर्वक बघतो, नंतर मग काय बघतो, अरे हा, मग तो समोरचा त्यालाही बघतो, नंतर काय करतो, हा त्याच्या जवळ, आपण जसं एकमेकाला कुठेतरी रस्त्यावर रोड बघतो तशा प्रकारची कंडिशन. पुढे बघा दिलंय टू ऍडवर्ब ऑर द वर्ड अबाउट द हार्डवर्क. काय हार्डवर्क बद्दल आपल्याला काय करायचं, थोडक्यात माहिती सांगायची का, 2 वर्ड सांगायचे. बघा मग हार्डवर्क आपण काय करतो, काळजीपूर्वक करतो, त्यानंतर लव्हिंगली करतो आपण, त्याच्यात एखादा काळजीपूर्वक केल्यानंतर प्रेमाने देखील हार्डवर्क केलं. जर हार्डवर्क जर आपण प्रेमाने केलं तरच आपल्याला यशस्वी मिळतात, बरोबर आहे. सक्सेसफुल वगैरे काय असेल ते सगळं तुम्ही याच्यात अजून 3-4 वर्ड याच्यातले 2 तयार करून ठेवायचे. 2 लिहिले तरी चालेल, हे काय अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला. यस, याच्यामध्ये बघा दिले पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला काय करायचे, विराम चिन्हाचा योग्य यूज करायचा. बघा काय दिले, पहिलं बघा डोंट वरी, इथं सांगितलं तुम्हाला काय दिलं, सांगितलं डोंट वरी, तुम्हाला सांगितलंय याला फक्त फुल स्टॉप लावून द्यायचा, काय लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा दिलाय व्हॉट अ ब्युटिफुल डे, हा झाला तुमचा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे इथं काय करायचं, उद्गारवाची चिन्ह लावायचं. मल्हार वॉज अ फिशरमॅन, इथं काय करायचं, फुल स्टॉप लावायचा. आय एम सॉरी सांगितले, तर आय एम सॉरीला अशा प्रकारे नोट करून घ्यायचं. पुढे बघा दिलाय ओ फिशरमॅन प्लीज लेट मी गो, मग इथं काय करायचं, ओला, इथं फिशरमॅन, इथं कॉमा द्यायचा, प्लीज लेट मी गो, आणि इथं येणार तुमचं हे चिन्ह, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही याला काय करायचं, सॉल्व्ह करायचे. पुढे बघा मित्रांनो, चूज एनी 1 वर्ड अँड राईट डाऊन द 5 रिलेटेड वर्ड. काय याच्या 5 रिलेटेड वर्ड तुम्हाला नोट डाऊन करायचे. कसं करणार, कम्प्युटरच्या रिलेटेड. आता कम्प्युटरच्या काय असणार, माऊस येणार, कीबोर्ड येणार, मॉनिटर येणार, बरोबर, इंटरनेट वगैरे असं टाकणार. पोस्ट ऑफिस बद्दल काय येणार, तुम्ही लेटर वगैरे येऊ शकतो, बरोबर ना, लेटर येणार वगैरे, लिफाफा आपण म्हणतो का त्याच्यामध्ये टाकून दिला वगैरे, काय पार्सल वगैरे असेल, ठीक आहे ना, पोस्टमॅन वगैरे असेल, या असे तुम्हाला त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय करायचे, वर्ड लिहायचे. ओके. पुढे बघा मित्रांनो दिलंय व्हॉट हॅपन्स, काय झालं, ठीक आहे ना, सॉरी काय होईल, ठीक आहे ना. ठीक आहे, बघा आता काय का, म्हणजे असं काय होईल, जर एखादी घटना त्याच्यानंतर काय होईल आपल्याला हे बघायचं. काय दिलं बघा पहिलं, इफ यू बेंड अ नोटबुक, इफ यू बेंड अ नोटबुक और बुक म्हणतो आपण, का तुम्ही काय केलं, ते पुस्तक किंवा वही आपली तोडली किंवा आपण त्याला बेंड केली, वाकवली, तर काय होणार बघा, का इट विल फील पेन. काय होणार आहे बाबा, नाही का त्या पुस्तकाला वहीला काय होणार आहे, का पेन होणार आहे, दुःख होणार आहे, त्रास होणार आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला नंतर मग काय वया बिया फाडल्या बिडल्या घरचे फटकावतील, आणि शाळेतले मास्तर मॅडम असतील ते फटकावतील, त्याच्यामुळे काय त्याला आपल्याला पेन होईल, आणि पुस्तकाला किंवा वहीला काय असेल ते XYZ त्याला काय डायरी वगैरे असेल त्याला पेन होईल. पुढे बघा इफ यू डोंट प्रोटेक्ट नोटबुक फ्रॉम द क्लायमेट. काय इफ यू डोंट प्रोटेक्ट नोटबुक असेल किंवा टेक्स्टबुक असेल किंवा बुक असेल किंवा तुमचं एखादं स्टोरीचं बुक असेल किंवा एखादी डायरी असेल, जर त्याला क्लायमेट पासून किंवा आपण म्हणतो वेदर पासून जर त्याला आपण काय केलं का प्रोटेक्ट नाही केलं, म्हणजे उन्हाळा आपण म्हणतो उन्हाळा नाही पण पावसाळ्यापासून वगैरे पाण्यापासून जर प्रोटेक्ट नाही केलं तर काय होईल बघा मित्रांनो, मार्क्स अँड स्टेन ऑन द
बघा मार्क्स अँड स्टेन ऑन द कम विल गेट यू पेन. काय होणार बघा मित्रांनो, का त्याच्यावरती काय येणार आहे का मार्किंग वगैरे येणार आहे, किंवा एखादं पुस्तक वगैरे असेल त्याच्यावरती आपण म्हणतो का थोडेसे ठिपके वगैरे येऊ शकतात, बरोबर ना. काय पाणी पडल्यानंतर ते कसं होणार आपल्याला माहिती आहे, पाणी पडल्यानंतर त्याच्यावर मार्किंग होतील काय, आणि त्याला काय होणार आहे, विल गेट यू पेन. काय होणार, त्याला दुःख होणार आहे किंवा आपल्याला होणार आहे. पुढे बघा, इफ यू कीप नोटबुक क्लीन. बघा काय, इफ यू कीप नोटबुक क्लीन. बघा काय, जर आपली नोटबुक आपण जर चांगली क्लीन ठेवली, स्वच्छ ठेवली, म्हणजे व्यवस्थित कव्हर लावून ठेवले, बॅगेत व्यवस्थित ठेवले, जेव्हा यूज असेल आपण तेव्हा यूज केला, नंतर आपण परत बॅगेत ठेवले किंवा घरी आणल्यानंतर व्यवस्थित टेबलवर किंवा कुठे जागा असेल तर ठेवून दिले आपण, नोटबुक असो, बुक असो, टेक्स्टबुक काय असेल ते जर आपण क्लीन ठेवले तर आपल्याला काय भेटणार बघा मित्रांनो, हॅपी अँड स्टे इन अ गुड कंडिशन. काय होणार आहे, ते नोटबुक किंवा पुस्तक बुक वगैरे असेल ते काय असणार आहे, हॅपी असतील आणि स्टे इन अ गुड कंडिशन, चांगल्या कंडिशन मध्ये असतील. ओके ना. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, नीट उत्तरं लिहायची, ती वहीमध्ये नोट करून घ्या, चांगल्या प्रकारे समजून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा दिले, राईट द वर्ड्स फ्रॉम द पिक्चर गिवन इन द टेक्स्ट अँड कम्प्लीट द पॅराग्राफ. हा पॅराग्राफ ऍज इट इज इथं कॉपी पेस्ट करायचा आहे. काय करायचं, ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचंय. फक्त जे तुम्हाला दिसतं ना, पिक्चर दिसतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, वर्ड मध्ये लिहायचे. बघा मग काय दिलंय, मुन्नूस अंकल गिव्ह हर पॅकेट ऑफ द. हे काय दिसतंय आपल्याला, बिस्किट, बरोबर. हे काय बिस्किट दिले. देन मुन्नू बघा हे कैची दिले, इथं कैची दिले म्हणजे त्याला काय ना कट करणार किंवा त्याला काय करणार, ओपन करणार, बरोबर आहे. कट द पॅकेट किंवा ओपन द पॅकेट, कट लिहिलं तरी चालेल, ओपन लिहिलं तरी चालेल. पुढे बघा दिले, देर वेअर द 12 बिस्किट. मग 12 ची स्पेलिंग लिहायची. मुन्नू गिव्ह द 2 बिस्किट, 2 ची स्पेलिंग लिहायची, अँड 1 टू द हर मदर अँड 3 टू द हर फादर. या 1 ची काय करायची तुम्हाला इथं स्पेलिंग लिहायची एकदम क्लिअरली. पुढे बघा दिले, ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट डाऊन द थिंग्स यू कॅन सी इन इट. तुम्हाला या पिक्चर मध्ये काय काय दिसते आपल्याला ते बघायचे. काय दिसते, वन घर दिसते किंवा हे लार्ज ट्री दिसते, हे बर्ड्स दिसते आपल्याला, हे हाऊस दिसते, विंडो दिसते आपल्याला, बरोबर ना. मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, 4 ते 5 तुम्हाला ओळी तयार करायच्या किंवा तुम्हाला ते वर्ड लिहायचे. ठीक आहे ना. पुढे बघा काय, कविता वगैरे जर तुम्हाला आली चुकून वगैरे काय, तर कवितेला तुम्हाला काय करायचं, रायमिंग वर्ड कशा प्रकारे लिहायचे. बघा इथं कविता आपल्याकडे होती वाटतं, एक स्टार्टिंगला आपण घेतली होती का, बघूया एक मिनिट, जस्ट वेट. नाही, ठीक आहे ना. चला, जर समजा एखादी कविता आली तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं, रायमिंग वर्ड वगैरे तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, लुकचा बुक, लास्टला बघा लुक बुक, एकदम लास्टचा जो व्हॉइस आहे तो एकदम मॅच होतो किंवा त्याची स्पेलिंग पण मॅच होते. ग्राउंडचा काय थ्रोन, पेनचा स्टेन, फ्लोअरचा काय सोर, अशा प्रकारे येऊ शकतात. पुढे बघा मित्रांनो, हाऊ डज द बुक ऑर नोटबुक फील ऑफ इट. मग काय होणार आहे बघा, जर एखादी पुस्तक असेल, वाय असेल, त्याची जर आपण काळजी चांगली घेतली तर आपल्याला काय आनंद होणार किंवा त्याला पण काय होणार आहे, आनंद होणार आहे. म्हणजे इट फील द हॅपी अँड लव्ह, बरोबर. काय त्याला चांगल्या प्रकारे प्रेमाला आधार वाटत, प्रमाणे चांगलं मला सांभाळलं वगैरे असेल. ठीक आहे. पुढे बघा दिले मित्रांनो, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग युजिंग द वर्ड इन द ब्रॅकेट. काय करतो तुम्हाला हे दिलेलं डायलॉग रायटिंग, डायलॉग रायटिंग 100% येणार आहे. लास्टला तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये बघा काय, आता तुम्हाला फक्त डायलॉग कम्प्लीट करायचे. बघा फॉर एक्झाम्पल बघा, नेहा दिले, आय वॉन्ट टू रिटर्न दिस डॅश डॅश अँड टेक न्यू वन्स. बघा काय करायचं तिला, तर मला हे बुक काय करायचे, बुक असेल किंवा दुसरं काय असेल का काय रिटर्न करायचे आणि दुसरं घ्यायचे आपल्याला. बघा काय दिलं आता, वेलकम बुक, चंपक, सजेस्ट, वांट काय असणार आहे, तर इथं तुमचं येणार बुक येणार, बरोबर आहे. ओके, विच बुक डू यू वांट, काय विच बुक डू यू वांट, इथं वांट येणार, बरोबर आहे. म्हणजे झालं 1 नंबर, इथं 2 झाले. ठीक आहे. बघा, आय कांट थिंक ऑफ एनी प्लीज डॅश डॅश बुक. काय का मला काय कळत नाही कुठलं, मला काय करा, एखादं बुक तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे तुमचं इथे 3 नंबर्स येणार. आणि ट्राय डॅश डॅश आय एन्जॉय इट व्हेरी मच. काय हे ट्राय चंपक, बघा काय ना, तर हे याला ट्राय करा सांगणार 4 नंबरला इथं. आणि ओके आय ट्राय, थँक्स, यू आर वेलकम. इथं काय ना लास्टला तुमचं 5 नंबरला यू आर वेलकम येणार. एकदम सिंपल डायलॉग रायटिंग असणार आहे. 5वीला तुम्ही काय मोकार दाबी मारलं नाही त्याच्यामुळे हार्ड येणार, एकदम सिंपल असणार आहे. फक्त इथून उचलायचं, इथं टाकायचं, फक्त नीट काळजीपूर्वक वाचायचं. ओके. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आय थ्रो बॉल. बघा काय केलं, मी बॉल फेकला समजा, आय थ्रो बॉल. तर दुसऱ्यांदा काय होईल का, आय विल कॅच इट. बघा काय, मी हवेत बॉल फेकला, त्याची कॅच घेतली आपण, बरोबर ना. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात डायलॉग रायटिंग कम्प्लीट करायचे, नोट करून घ्यायचे सगळं. ठीक आहे, सगळं नोट करून घ्या. पुढे बघा, डू अँड डायरेक्ट मध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला सायनम्स वर्ड आणि ऑपोजिट वर्ड, म्हणजे काय तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी, एकाच शब्दाचा समानार्थी शब्द आणि त्याच शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द देखील तुम्हाला लिहायचे. फॉर एक्झाम्पल बघा, स्मॉल दिलाय, तर स्मॉल म्हणजे काय, लिटिल असतो. म्हणजे स्मॉलचा सायनम्स वर्ड झाला तुमचा समानार्थी लिटिल झाला, आणि त्याचाच ऑपोजिट वर्ड झाला मित्रांनो बिग. त्याचाच ऑपोजिट वर्ड काय झाला, बिग झाला. नंतर बघा मित्रांनो, प्रिटी. प्रिटी म्हणजे काय असं, ब्युटिफुल. म्हणजे प्रिटीचा सायनम्स वर्ड झाला ब्युटिफुल, आणि त्याचाच काय असतं बघा ऑपोजिट वर्ड किंवा विरुद्ध वर्ड असतो बघा, अगली. काय असतो, न्यूगली. पुढे बघा दिले मित्रांनो, देन द लास्ट. लास्ट जर घेतला आपण, लास्ट मध्ये काय असतो, एंडला असतो, शेवटी असतो, बरोबर आहे. लास्टचा जर सायनम्स वर्ड झाला तर एंड झाला.
त्याच्यानंतर याचा जो ऑपोजिट वर्ड येतो झाला तुमचा फर्स्ट, बरोबर आहे, शेवटी लास्ट त्याचा विरुद्ध पहिला, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही 4-5 मनाने वर्ड घ्या, काही प्रॉब्लेम नाही. या सगळ्यांचा तुम्ही काम करा, ट्राय करा, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पुढे बघा मित्रांनो, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्क्राइब द प्लेस. ठीक आहे ना, सेम टू सेम. अगोदर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं ना, इतक्यामध्ये एक बघा, इतक्यात एक आपण ट्रीचा सॉल्व्ह केला क्वेश्चन, दिसतोय ना, सेम टू सेम तसाच क्वेश्चन तुम्हाला इथे रिपीट झालेला आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा. बघा काय करायचं, काय दिसतंय आपल्याला, गार्डन. बघा दिस इज अ गार्डन, इथे ना दिस इज अ गार्डन, बरोबर. चिल्ड्रन काय करताय, खेळताय, बरोबर. चिल्ड्रन आर प्लेइंग, बरोबर. डॅश डॅश इज अ क्लाइम्बिंग, काय का डॅश डॅश इज अ क्लाइम्बिंग. मग कोणीतरी याच्यावरती चढते, मग आपल्याला दिसतंय ना बघा, याचं नाव असेल तर तुमच्या मनाने नाव टाका, स्वतःचं नाव टाकलं तरी चालेल. बघा द गर्ल इज डॅश डाऊन द स्लाइड, काय करते की गर्ल काय करते, याच्यावरून डाऊन द स्लाइड म्हणजे काय, गर्ल इज अ स्लिप डाऊन द स्लाइड, बरोबर आहे. त्या स्लाइड वरून खाली खेळते आणि दे आर द एन्जॉय किंवा दे आर द प्ले किंवा दे आर द मोस्ट प्लेइंग गेम वगैरे. ठीक आहे ना, अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. किंवा दे आर द हॅपी. ठीक आहे ना. पुढे बघा, ऑटोबायोग्राफी मध्ये तुम्हाला बघा मित्रांनो काय विचारलं असतं, तर तुम्हाला सेम टू सेम अशा प्रकारे चित्र दिली असतील आणि त्यातून तुम्हाला काय करायचं, त्याची फक्त नावं द्यायची तुम्हाला, बरोबर आहे. जसं की पेन्सिल आला, फॅक्टरी आला, नोटबुक आला, स्मॉलर आला. ठीक आहे ना, का आय एम अ पेन्सिल. ठीक आहे ना, आय यूज इन अ फॅक्टरी किंवा आय मेड इन अ फॅक्टरी वगैरे असं. आय यूज ऑन द नोटबुक किंवा आय विल बी यूज फॉर द नोट रायटिंग ऑन द नोटबुक. ठीक आहे ना, माय काहीतरी आपण टाकू शकतो, माय प्रोडक्शन इज अ स्मॉलर वगैरे असू शकतं. ठीक आहे ना, किंवा नॉक वगैरे असतं ते स्मॉल असतं, तुम्ही अशा प्रकारे टाकू शकतात. फक्त नोट करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, हे पण नोट करा. ठीक आहे ना. पुढे बघा, मॅच द मिनिंग तुम्हाला विचारलं, डिक्शनरी वगैरे एखादी आली, तुम्हाला समजा डिक्शनरीचं एखादा लेबल आला, चार्ट आला किंवा पॅसेज आला, उतारा आला म्हणतो आपण पोएम सारखा, त्याप्रमाणे काय करा, तुम्हाला नीट वाचून तुम्हाला रीड करायचं. बघा आता कॅटल म्हणजे काय असतं बघा मित्रांनो, अ कंटेनर विथ द एड, काय असतं बघ, कंटेनर विथ द लीड, सॉरी काय, अ कंटेनर विथ अ लीड असतो. नंतर केटी बघा, काय केटी म्हणजे काय, द इंग्लिश टेस्ट म्हणजे काय, इंग्लिश टेस्ट म्हणजे काय, ब्रिटिश टेस्ट. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, त्या डिक्शनरी मध्ये तुम्हाला दिलं असतं. तिथं डिक्शनरी म्हणजे डायरेक्टली तुम्हाला असं पॅसेज दिला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते वर्ड शोधून घ्यायचे, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा, द केटल कम, काय द केटल कम काय, तर आफ्टर असणार आहे. आणि आय यूज बघा, आय यूज अ डिक्शनरी, काय आय यूज अ डिक्शनरी, फिलिंग द ब्लँक्स ला येऊ शकतो तुम्हाला केटल कम, आफ्टर आणि आय यूज अ डिक्शनरी. पुढे बघा, इमॅजिन समीर और सारा इज युअर फ्रेंड, राईट द बर्थडे मेसेज टू हिम और हर, यू मे ऑल्सो क्रिएट द बर्थडे गेटिंग फॉर युअर फ्रेंड. काय करा, तुम्हाला समीर किंवा सारा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे आणि तुम्हाला बर्थडे त्याला काय करायचं, मेसेज करायचे, मे ऑल्सो क्रिएट द बर्थडे ग्रीटिंग फॉर युअर फ्रेंड. मग तुम्ही ग्रीटिंग कशा प्रकारे तयार करतात, एखादा बॉक्स वगैरे तयार करतो आपण, त्याच्यावर डिझाईन वगैरे फुलं वगैरे काढतो आणि विश यू हॅपी बर्थडे वगैरे काय असेल ते टाकायचं, डेट वगैरे, डिअर माय फ्रेंड वगैरे, बरोबर. अशा प्रकारे ग्रीटिंग तयार करायचा. नंतर बघा, तुम्हाला डायरेक्शन येऊ शकता. डायरेक्शन म्हणजे जसं की आपण बघितलं, हे इकडे बघितलं आपण, इकडे काय असतो ईस्ट, इकडे काय असतो वेस्ट, इकडे काय असतो, इकडे साऊथ आणि इकडे काय असतं नॉर्थ असतो, बरोबर आहे. मग याच्यावरती तुम्हाला एखादं डायरेक्शन विचारलं जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, नॉर्थ ऑफ मार्केट म्हणजे काय, नॉर्थ पासून या मार्केटच्या पुढे काय, तर इकडे स्कूल असेल. नंतर काय, टोटल हाऊसेस किती त्याच्यामध्ये तुम्हाला 3 दिसतील किंवा 4 असतील, काउंटिंग करायचं. त्याच्यानंतर काय, बिटवीन द टेम्पल आणि मार्केट मध्ये काय, सॉरी बिटवीन टेम्पल मध्ये काय असेल किंवा एखादं प्लेस असेल, स्कूल आणि मार्केट मध्ये काय असणार, तर लक्षात घ्या, स्कूल आणि टेम्पल मध्ये काय असेल, मार्केट असेल. अशा प्रकारे उलटे पालटे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. ओके, ठीक आहे ना. आणि नंतर काय करायचं, डू यू यूज दिस मॅप, येस करायचा, काय प्रॉब्लेम नाही. ओके ना. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा, 100% तुम्हाला का या आजच्या क्वेश्चन पेपरचा फायदा होईल. आणि नंतर बघा मित्रांनो, डायलॉग रायटिंग वरती तुम्हाला फोकस करायचे. डायलॉग रायटिंग नंतर बघा मित्रांनो, लेटर रायटिंग असं फॉर्मल, इनफॉर्मल, शक्यतो तुम्हाला इनफॉर्मलच येऊ शकतात, जास्त हार्ड येणार नाहीये. इनफॉर्मल असं, त्याच्यानंतर स्टोरी रायटिंग असेल बघा, स्टोरी रायटिंग क्रिएट कशी करायची हे तुम्हाला शोधायचे. पॅसेज असेल, पॅसेज मधून तुम्हाला उतारे कशा प्रकारे शोधायचे ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही येणार नाही. लक्षात घ्या, डायलॉग रायटिंग असेल, लेटर रायटिंग असेल, स्टोरी असेल, पॅसेज असेल, याचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकून दिले आपल्या चॅनलवरती अवेलेबल. बघा, मी 10वीच्या 9वीच्या मुलांना ते टाकून दिले, तुम्हाला युजफुल होऊ शकतात. एकदम सिंपल मध्ये लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग शिकवले, त्याच्यामुळे त्याचाही फायदा घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 5वीचा आपण इंग्रजी या विषयाचा पॅटचा पायाभूत चाचणीचा आपला जो 22 तारखेला म्हणजे उद्याकडे जो पेपर होणार आहे, या पेपर संदर्भात पूर्ण आयडेंटिफिकेशन, पूर्ण 100% पॅटर्न सहित बघितले. ठीक आहे ना. कोण काय बोलते याच्यावरती लक्ष देऊ नका. फक्त ज्या जुने विद्यार्थी माझे त्यांना एकच मॅसेज आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहायला शिका, स्वतः पेपर द्यायला शिका आणि पेपर देऊन लक्षात घ्या, स्वतःला वाटवायचं, स्वतःच्या मनाने पेपर लिहिलाय म्हणून या पेपरचा रेफरन्स घ्या. जे तुम्हाला प्रॅक्टिसला दिले त्याचा फायदा घ्या, 100% तुम्हाला फायदा होईल. आणि पेपर झाल्यावरती नक्कीच परत कमेंट करायला, कारण पेपर हा तुम्हाला
तुम्हाला खूप खूप सोपा जाणार आहे. त्यालाच जाणार आहे जो विद्यार्थी इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि जे सांगितले ते नोट करून घेतला असेल. परत परत व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा, पाठांतर करून जा, 100% फायदा होईल. ठीक आहे ना. आणि या सगळ्यांचा डायलॉग रायटिंग, लेटर रायटिंग असेल, स्टोरी असेल, पॅसेज, या सगळ्यांचा फायदा करा, जेणेकरून तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल. आणि त्याच्यानंतर ग्रामर मध्ये राहिला तुमचा बघा मित्रांनो, ऍड क्वेश्चन टॅग वगैरे असेल ते सगळ्यात पाठ करून जा, फायदा होईल. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.